श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्रीपाद श्री वल्लभ नृसिंह सरस्वती श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आणि ते उपस्थित असलेले सर्व स्वामी स्वरूप जीवात्म्यांना माझा कोटी कोटी प्रणाम। आजचा निरूपणाचा विषय तोच, आपण तिसऱ्या भागाकडे जात आहोत की आनंद जो आहे कसा आहे। आपण मागच्या पुष्कळ गोष्टी बघितल्या बरोबर। जेव्हा साधक म्हणजे तुम्ही साधना करता, स्वामींची सेवा भक्ती करताय, सेवा मनापासून करतायत, भक्ती करतायत तुम्ही, तर ही तुम्ही साधक आहात। तर साधकाने जर स्वतःमध्ये बदल केला नाही तर त्या साधनेला काहीही अर्थ राहत नाही। तुम्ही दुःखी मनाने, कष्टाने जेव्हा तुम्ही साधना करताय, भक्ती करता आहात, त्यावेळी तुमचं लक्ष त्या भक्तीपेक्षा त्या दुःखाकडे जास्त असतं। आणि एक लक्षात ठेवा की प्रत्येक घटनेला एक विशेष क्षण असतो। तो क्षण जो आहे तो आनंददायक असतो किंवा आपल्याला दुःखदायक सुद्धा असतो। प्रयत्न करत राहणं हे एक जादूचं सूत्र आहे। प्रयत्न करत राहणं जादूचं सूत्र आहे। प्रत्येक स्थितीमध्ये दुःखी किंवा आनंदी होण्याच्या पहिले जर लक्षपूर्वक बघितलं तर आपल्याला काय दिसेल? आनंदी होण्याच्या वेळी आपण हा विचार करू शकतो की मी आनंदी राहू शकतो का? मी नेहमी आनंदी राहण्याची संभावना आहे का? तर बघा, तुम्हाला आजूबाजूला कायम आनंदी राहण्याचे क्षण दिसायला लागतील, कारण आपण त्या दृष्टीने शोधायला लागतो। आनंदी राहण्याचे क्षण आपल्याला दिसायला लागतात आणि आपण त्या पद्धतीने जीवन जगायला लागतो। जर तुम्ही दुःखी होण्याचं ठरवलं असेल तर तुम्ही आजूबाजूला बघाल तर तुम्हाला दुःख निर्माण करणारे अनेक कारण दिसतील, खूप कारण दिसतील। आता जर एक उदाहरण घेतलं, एका घरामध्ये आपण जर विचार केला तर दुःखाचे कारण काय काय असू शकतात? भौतिक गोष्टी कमी पडतात म्हणून दुःख असेल। भौतिक गोष्टी म्हणजे फ्रीज नाही, टीव्ही नाही, किंवा अमुक नाही, चांगला मोबाईल नाही, की गाडी नाहीये, किंवा टू व्हीलर नाही, फोर व्हीलर नाहीये, असे असू शकतात। किंवा पती दारू पितोय, घरात हे करतोय, मारहाण करतोय, ते पण दुःखाचं कारण असू शकतं। कर्ज झालेलं आहे, ते पण दुःखाचं कारण असू शकतं। मुलं शिकली नाहीत, ते सुद्धा दुःखाचं कारण असू शकतं। दुःखाची कारण घरामध्ये, प्रत्येक घरामध्ये असं कोणीच नाही की जे घरामध्ये 100% सुखच सुख आहे, असं कुठलंच घर नाही। दुःखाची कारण भरपूर आहेत। मग आपण ते दुःखाची कारण शोधत बघायचं का सुखाकडे बघायचं? आता एखाद्या घरामध्ये जर भौतिक साधनं नसतील तर त्यांनी त्यांच्याकडे बघून दुःखी व्हायचं का हा विचार करायचा की आम्ही परमेश्वराने आम्हाला धड धाकट ठेवलेलं आहे म्हणून आनंदी राहायचं आहे? स्वतःचं घर नाही म्हणून दुःखी राहायचं की परमेश्वराने भाड्याचं का होईना पण मला घर दिलेलं आहे, बाकीच्यांना ते सुद्धा नाही? काही लोक झोपडीत राहतात, तर कोणी फुटपाथवर राहतं, कोणी पाईप मध्ये राहतं। मुंबईला येऊन बघा, फुटपाथवर राहणारे लोक आहेत,
पाण्याचे मोठे पाईप असतात, त्या पाईप मध्ये राहणारे लोक आहेत, पुलाखाली राहणारे लोक आहेत, रेल्वे स्टेशनवर, बस स्टँड वरती, उड्डाण पुलावरती राहणारे लोक आहेत, स्काय वॉक ज्याला म्हणतो, त्यांच्यापेक्षा आपण कितीतरी सुखी आहोत. आपल्या मुलाला नोकरी तरी आहे, काही ना ती सुद्धा नाहीये. मग आपण काय शोधायचं, तर आपण असलेल्या गोष्टींमध्ये सुख शोधायचं. असलेल्या गोष्टींमध्ये सुख शोधायचं. आपण असलेल्या गोष्टींमध्ये सुख शोधत नाही. हा संसार जो आहे ना, पूर्ण काट्याने भरलेला आहे. आणि हा संसार जो आहे ना, फुलांनी सुद्धा भरलेला आहे. ते म्हणा, दादा असं काय बोलताय? पहिल्यांदा म्हणतात हा संसार पूर्ण काट्याने भरलेला आहे, लगेच म्हणतात हा संसार पूर्ण फुलांनी भरलेला आहे. गुलाबाची फुलं आहेत. संसार काट्याने पण भरलेला आहे आणि गुलाबाच्या फुलांनी सुद्धा भरलेला आहे. पण तुमच्यावर ते डिपेंड करतं की तुम्ही कुठलं चॉईस करताय, कुठली निवड करताय. तुम्ही फुलांना निवडू शकता, फुलांच्या शय्येवर झोपायचं ठरवू शकताय. तुम्ही ठरवलं की नाही मला काट्यावर झोपायचं, तर काट्यांच्या शय्येवर सुद्धा तुम्ही झोपू शकता. तुमच्या हातात आहे की फुलांच्या शय्येवर झोपायचं की काट्यांच्या शय्येवर झोपायचं. स्वर्ग सुद्धा मानव निर्मित आहे आणि नरक सुद्धा मानव निर्मित आहे. हे कोणी परमेश्वराने केलेलं नाहीये. नरक सुद्धा मानव निर्मित आहे. आपण कायम दुःखी कष्टी राहणं हा नरक आहे आणि आपण कायम आनंदी राहणं हा स्वर्ग आहे. लोक आनंदी राहावं असं वाटत, असं प्रत्येकाला वाटत असतं की आपण आनंदी राहावं. पण आनंद असा प्राप्त होतो का? आपण इच्छा करतो आनंदी राहायची, म्हणून इच्छा करून चालतं का? आपल्या दुःखाच्या घटना सुद्धा बघाव्या लागतील. आणि तुम्ही सतत त्या दुःखाच्या गोष्टींना जर चघळत राहिलात तर तुम्ही प्रत्येक दिवस दुःखी होत जाणार. दुःख हे मानव निर्मित आहे, निसर्ग निर्मित नाहीये. लक्षात घ्या, परमेश्वराने दुःख निर्माण कुठंच केलेलं नाहीये. तुम्ही सांगा, मला दाखवून द्या परमेश्वराने दुःख निर्माण केलंय. सुंदर आकाश केलेलं आहे. सकाळचं आकाश अतिशय सुंदर, पहाटेचं आकाश, संध्याकाळचे सूर्यास्ताचं आकाश सुंदर आहे. सुंदर झाडं आहेत, सावली आहे, फळं आहेत, फुलं, सुगंधित फुलं आहेत, पक्षी आहेत, कीटक आहेत, प्राणी आहेत, शेती आहे, झरा आहे, निर्झर आहे, ओढा आहे, समुद्र आहे, तलाव आहे, सुंदर गवत आहे, मंद मंद वाहणारे हवा आहे, उंच उंच डोंगर आहेत, बर्फ आहे. मग मला सांगा, परमेश्वराने असं दुःखाचं कुठलं कारण बनवलंय? कुठंच बनवलं नाहीये. सुख हे प्राकृतिक गोष्ट आहे. प्राकृत निसर्गाने, परमेश्वराने बनवलं, स्वामींनी बनवलेली गोष्ट आहे सुख. पण निसर्गात कुठंच दुःखाच्या घटना नाही आहेत, पण आपण ते दुःख तयार केलेलं आहे. झाडं तोडून प्रदूषण वाढवलं, गरमी वाढवली, उष्णता वाढवली, पाणी दूषित करून टाकलं, हवा दूषित करून टाकली, निसर्ग संपवला. आपण केलेलं आहे. परमेश्वराने कुठंच काही केलेलं नाहीये. बघा ना, हिरवा रंग जर तुम्ही झाडांचा बघितला तर त्या हिरवा रंग जो आहे त्याच्या 60,000 शेड आहेत. 60,000 हिरवे वेगवेगळे रंग आहेत.
निसर्गामध्ये किती सुंदर सुंदर रंग आहेत, इंद्रधनुष्य आहे. निसर्गात कुठंच दुःख नाही आहे. नैसर्गिक आनंद हा नैसर्गिक प्राकृतिक आहे आणि दुःख हे मानव निर्मित आहे. मनुष्य सोडला तर सर्व सुखी आहेत, सर्व आनंदी आहेत. सुखी म्हणण्यापेक्षा आनंदी आहेत. पशु पक्षी, झाड, वनस्पती, निसर्ग सर्व आनंदी आहे. सर्व आपल्या अस्तित्वावर आनंदित आहे. पण मनुष्य आपल्या अस्तित्वावर आनंदित नाही. एकमेकांना मारायला तयार आहे, एकमेकांना संपवायला तयार आहे. मनुष्य खूप चलाक प्राणी आहे. तो दुःख निर्माण करतो. आणि तो चघळत बसतो. खुश असेल, आनंदी असेल तर तो त्यात काही तो म्हणजे हो आहे, मी खुश आनंदी आहे असं कोणी विचार तुम्ही आनंदी आहात, लगेच तो काय सांगतो, लगेच माझ्या आनंदात नजर लागेल म्हणून तो लगेच खोटं पण बोलतो. आपण जेव्हा दुःखी असतो ना, आपण दुःखाला खूप मोठं करतो. चार लोकांजवळ रडून रडून सांगतो, आपल्या नातेवाईकांना सांगतो, मित्र परिवार सांगतो, घरामध्ये सांगतो, देवाला सांगतो, सर्व ठिकाणी सांगतो मला दुःख आहे, मला दुःख आहे, मला दुःख आहे, मला दुःख आहे. कारण त्याला त्या दुःखाच्या नशेमध्ये राहायला आवडत असतं. दुःख एक नशा आहे. ज्याला जी नशाला चढली ना दुःखाची, की त्याला सतत दुःख हवं असतं आणि त्या दुःखामध्ये तो स्वतःला दिवसभर गुंतवून टाकतो. तुम्हाला वाटतं, आपल्याला वाटतं की मी काहीतरी दुःख झेलतोय म्हणजे काहीतरी महान कार्य करतो आहे, मी खूप मोठं कठीण काम करतो असं वाटत असतं. पण सुखाच्या बाबतीत सांगतो का? नाही सांगत. पण दुःखाच्या गोष्टी तो खूप चघळत राहतो. आता ह्या ज्या सर्व गोष्टी आहेत हे कोणी निर्माण केलं? दुःख मानव निर्मित केलेलं आहे. मग यातून मुक्ती कशी मिळणार, सुटका कशी मिळणार? म्हणून आपण आता तो ध्यान वर्ग सुरू केलेला आहे. तो ध्यान वर्ग त्यासाठीच आहे. ध्यान जे आहे, ध्यान म्हणजे काय? लक्ष देणं. हिंदी म्हणतात ना, तुम्हाला ध्यान काय आहे? लक्ष देऊन अभ्यास करे, लक्ष देऊन काम कर म्हणतो की ना आपण. हिंदीमध्ये ध्यान म्हणतात. आणि आपण ध्यान वर्ग त्यासाठीच केले. ध्यान जे आहे हे स्वतःमध्ये एक आनंदची अनुभूती घेण्यासाठी निर्माण झालेलं आहे. काही नाही, चुपचाप बसायचं शांतपणे, काहीच करायचं नाहीये. विनाकारण खुश व्हायचं नाहीये, विनाकारण दुःखी पण व्हायचं नाही. तुम्ही शांत बसलात ना, तुमच्या श्वासाबरोबर प्रत्येक विचार आत येत जातात. ते सुखाचे असतील किंवा दुःखाचे पण असतात. तुम्ही सुंदर एखादी गोष्ट बघता तर तुम्ही आनंदित होऊन जातात. तुम्ही सचिन तेंडुलकर किंवा तुमचा आवडता खेळाडू किंवा हिरोईनला भेटाल, जेव्हा तुम्हाला तेवढा आनंद होईल, तसाच आनंद आपण ध्यानामध्ये बसल्यानंतर निर्माण होत असतो. कारण तुम्ही कोणाला भेटताय? कुठल्या हिरोला भेटत नाही, कुठल्या हिरोईनला भेटत नाही, कुठल्या क्रीडाच्या स्पोर्ट्समॅनला भेटत नाहीये, कुठल्या नेत्याला भेटत नाही. तुम्ही फक्त तिथे स्वतःला भेटत असतात. आनंदाचं बाहेरच्या जगाशी काही संबंध नसतो. आनंद हा आतमध्ये असतो आणि आतूनच निर्माण होत असतो. मी ठरवलं आनंदी राहायचं तर आनंदी राहता येईल, मी रडत जगायचं तर रडत राहील. दुसऱ्यावर आधारित जी खुशी असते, आनंद असतो, ते दुसऱ्यांबरोबर सुद्धा निघून जाते.
आणि ती व्यक्ती, ती वस्तू जर जीवनातून निघून गेली की दुःखी होण्यात आपण कुडत बसतो. पण कोणीही कोणाबरोबर आयुष्यभरासाठी नसतं. काही लोक फायद्यासाठी जवळ येतात, स्वार्थासाठी जवळ येतात. स्वार्थ संपला, फायदा संपला की तू कोण आणि मी कोण. हे जीवनाचे नियम आहेत, रीती आहेत. त्यामुळे व्यक्तिनिष्ठ, वस्तुनिष्ठ आनंद हे कधीही चिरकाळ टिकत नाही. पण तुमच्यामध्ये एक अशी व्यक्ती आहे जी तुम्ही आहात. तुम्ही जे आता आहात ते तुम्ही नाही आहात. तुमच्या आतमध्ये एक अशी व्यक्तिमत्व आहे, ते जे आहे त्याला तुम्हाला भेटायचं. तुम्ही त्याला भेटल्यानंतर जो आनंद होतो तो कायमस्वरूपी आनंद असतो. आणि त्याला भेटायचं असेल तर डोळे उघडे ठेवून, कान उघडे ठेवून, तोंड उघडे ठेवून भेटता येत नाही. त्याला डोळे बंद, कान बंद करून निर्विकार निर्विचार होऊन त्याला भेटावं लागतं. दोन व्यक्ती जर एकमेकांच्या आनंदाचं कारण बनू शकतात तर तुम्ही स्वतःबरोबर भेटल्यावर आनंद निर्माण होणार की नाही? होणार, जरूर होणार. पण त्यासाठी निर्विकार होणं गरजेचं आहे, निर्विचार होणं गरजेचं आहे. म्हणून ध्यानाला फार महत्व आपण दिलेलं आहे. जे आम्ही ध्यान करतो ते आमच्या समोर येतं. ध्यान म्हणजे आम्ही ज्याचा विचार करतो ती गोष्ट समोर येते. ध्यान म्हणजे विचार, ध्यान म्हणजे आठवण, ध्यान म्हणजे स्मरण, ध्यान म्हणजे ओळख, ध्यान म्हणजे वर्तमान, तो क्षण. ध्यान सांगतो इथेच राहा, वर्तमानात जगा, भविष्यात मत जाऊ नका. गैरमहत्वाकांक्षी बना. जीवनाच्या सर्व इच्छा सोडून द्या. सुखाची पण इच्छा करू नका, दुःखाची पण इच्छा करू नका. आपोआप तुम्हाला जो आनंद मिळेल तो आनंद जगातला कोणीही शक्ती, कोणीही व्यक्ती नष्ट करू शकत नाही. तुम्ही कितीही संकटात असला तरी तुम्ही आनंदी राहाल, कितीही दुःखामध्ये असला तरी आनंदी राहाल. कारण तुम्ही तो आनंद आतून निर्माण केलेला असणार आहे. आणि आतून जेव्हा निर्माण झालेला आनंद हा शाश्वत असतो. भौतिक गोष्टीवर आणि मनुष्यावर डिपेंड असलेला आनंद हा नश्वर असतो. म्हणून स्वतःची ओळख करून घ्या, स्वतःला समजून घ्या. मी कोण? मी कोण? कोहम कोहम कोहम. जेव्हा बाळ आईच्या पोटात असतं तेव्हा तो म्हणतो सोहम सोहम सोहम. डिलिव्हरी होते, बाळ बाहेर होतो, रडायला लागतो आणि तो म्हणतो कोहम कोहम कोहम. मी कोण? मी कोण? मी कोण? हु आय एम, हु आय एम. मी कोण आहे हे ओळखा. तुम्ही कोण आहात? तुम्ही कोणी अभिजित भागवत नाही आहात, तुम्ही दादा नाही आहात, तुम्ही रुपाली नाही आहात, तुम्ही मेघाताई नाही आहात. तुम्ही कोण आहात हे शोधा. हे नावं तर आपण चिटकवलेली आहे. जन्म झाला तेव्हा नाव कुठं होतं? नंतर माणसाने ते लेबल चिटकवलेलं आहे, ही अमकी, हा तमका. ओळखण्यासाठी, आयडेंटिफिकेशन साठी आपली ती लेबल लागलेली आहेत आपल्याला. पण तुम्ही कोण आहात हे जेव्हा तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर ध्यानाकडे वळावं लागेल. आणि ध्यान अशी गोष्ट आहे की ते शाश्वत आनंदाकडे घेऊन जाते. आणि शाश्वत आनंद जो असतो तोच खरा आनंद आहे. आणि बाकीचे सर्व आनंद जे आहेत हे तात्कालिक आहेत. आणि तात्कालिक आनंदाच्या मागे धावू नका. परत दुःख पदरात पडतं. कारण ते मृगजळ आहे. तुम्ही जेवढे पाठीमागे पळाल तेवढं ते पुढे जातं. ओएसिस ऐकला असेल शब्द तुम्ही.
वाळवंटातून तुम्ही चाललेला असताना तुम्हाला असं दूर भास होतं की पाणी कुठेतरी आहे असं दिसतं तुम्हाला. वाळवंटात गेल्यावर तुम्ही खूप तहानलेला आहात आणि तुम्ही चाललात वाळवंटातून, तुम्हाला असं भास होणार तिथे पाण्याचा तलाव दिसतोय, पाणी आहे तिथे. तुम्ही तिथे जाता, ते पाणी नसतंच. तुम्हाला अजून तेवढं लांब, तेवढ्याच अंतरावरती दुसऱ्या परत ठिकाणी पाणी दिसतं. तुम्ही म्हणता अरे पाणी तिकडे आहे. परत तुम्ही तिकडे त्या जागेत जातात आणि तिथे बघता, तिथे सुद्धा पाणी नसतं. त्याला आपण मृगजळ म्हणतो. आणि हे मृगजळ जे आहे, हे सुख जे लोकांवर डिपेंड असलेलं सुख जे आहे, मृगजळ आहे. लोक म्हणजे कोण? सर्व, नवरा बायको, मेवणा, मुलं मुली, नातू सुना, सासरा सासू, नणंद आई वडील, सर्व यांच्यावर डिपेंड जे सुख असतं हे मृगजळासारखं असतं. आणि जेव्हा ध्यान करायला लागतं तर तुम्हाला शाश्वत असं सुख सापडतं. स्वतःच्या विचारांवरती कंट्रोल येतो आणि स्वतःच्या विचारांवरती नियंत्रण आलं की आनंद निर्माण होतो. मग तुम्हाला कसलंच दुःख होत नाही. कोणी फसवलं, तुमचा कोणी वापर केला, तुमच्याशी गोड बोलून स्वतः स्वार्थ साध्य केला, तरी सुद्धा तुम्हाला दुःख होत नाही. तुम्ही सर्व दुःखाच्या कारणातून बाहेर पडतात आणि प्रत्येकाकडे समदृष्टीने बघता. आणि ही दृष्टी आपल्याला कोणी दिलेली आहे? गौतम बुद्धांनी दिलेली आहे. ध्यानाकडून आनंदाकडे जाण्याचा हा राजमार्ग गौतम बुद्धांनी दिलेला आहे. तर या आनंद या विषयाचं निरूपणाचा जो तिसरा भाग जो होता आपण आज इथे संपवतो आहोत. उद्या निरूपण शक्यतो होणार नाही, त्याच्याऐवजी मी सोमवारी घेईन. प्रत्येकाने शक्यतो स्वतः आनंदी राहण्याचा प्रयत्न करा आणि आनंद वाटण्याचा प्रयत्न करा. आपण जे आनंद वाटू ते आपल्याला दुपटीने मिळतं. दुःख जेवढं द्याल तेवढं दुःख मिळेल, दुपटीने दुःख तुम्हाला मिळेल. निसर्गाचा नियम आहे, एक दाणा ज्वारीचा पेरला की 500 दाण्याचा तुम्हाला तो निसर्ग रिटर्न करतो. एक आंब्याची कोय पेरली तर तुम्हाला तो 100-200 आंबे देतो. निसर्गाचे नियम आहे, जे पेराल त्याच्यात काही पट जास्त तुम्हाला मिळतं. तुम्ही लोकांना दुःख द्याल तर दुःख मिळेल, तुम्ही लोकांना सुख द्याल, आनंद द्याल तर आपोआप तुमच्याकडे आनंदाचा आनंद वाहत राहील. तुम्ही ठरवायचंय मी काय द्यायचंय. तुम्ही एक आनंद दिला तर तुम्हाला हजारो आनंदाचे क्षण तुम्हाला मिळतील. तुमच्या गोड स्माईलने लोक आनंदी होतील आणि तसेच तुम्हाला हजारो स्माईल तुम्हाला मिळतील आणि तुम्ही आनंदित व्हाल. कोणाला आवडतं सडक्या चेहऱ्याचा दुःखी असलेला माणूस? कोणालाच आवडत नाही. तुम्ही आनंदाने हसून कोणाला सकाळ सकाळी स्माईल दिलं, आनंद हसलात की समोरचा दिवस चांगला होतो आणि तो सर्वांना आनंद वाटत जातो आणि तुमच्याकडे तो रिटर्न येतो. निसर्गाचा नियम आहे, पेरलं ते उगवतं. काहीही कराचे 10 पट तुम्हाला जास्त मिळतंय. म्हणून कशाला आपण दुःख पेरायचं? दुःख अजून 10 पट वाढवून घ्यायचंय? नाही. आनंद वाटा, आनंद मिळेल. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्रीपाद श्री वल्लभ नृसिंह सरस्वती श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आता आपल्याला प्रार्थना घ्यायची आहे सर्वांसाठी. सरळ बसायचे, हात जोडायचे आहेत, डोळे मिटायचे आहेत. श्री गणेशाय नमः. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवते. आता विश्वात्मके देवे तेणे वाग्ज्ञ तोषवावे, तोषो निवच द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो. विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछेल ते लाहो प्राणी जात. हे स्वामी समर्था, सर्वांना चांगली बुद्धी दे, सर्वांना आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर. तुझे गोड नाव मुखात अखंड राहू दे.
ज्या पालकांनी आमचे पालन पोषण केले, आमचे रक्षण केले, त्या पालकांचे आभारी आहोत. ज्यांच्या प्रेमाने आणि प्रेरणेने मी पुढे जात राहिलो, त्या नातेवाईकांचे, मित्र परिवाराचे, शिक्षकांचे मंगल कर. त्यांना सुखी आणि सुरक्षित ठेव. स्वामी आजवर सांभाळले, भविष्यातही सांभाळा. आतापर्यंत जपले, भविष्यातही जपा. आतापर्यंत जसे दिले तसे देत राहा. जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत तू माझा आहेस. तुझा एकमेव आश्रय आहे. स्वामी दया करा. सर्वांना आनंदी ठेव. आम्हाला एकमेकांवर मनापासून प्रेम करण्यास मदत कर. अनेक गैरसमजांवर मात करण्यास आणि क्षमा करण्यास सक्षम बनव. माझ्या सर्व कुटुंबाला, मित्र परिवाराला, नातेवाईकांना सुखी, आनंदी आणि भक्तिवान कर. अवधूत आणि इथे निरूपण ऐकणाऱ्या सर्व तुझ्या स्वामी स्वरूपांना त्यांच्या मनोकामना पूर्ण कर. त्यांना आनंदी कर. त्यांना आरोग्यवान ठेव आणि भक्तिवान कर. आजचं निरूपण आपण इथे संपवतो. स्वामींना तशीच रोज आभार व्यक्त करा आणि आनंद द्या. आनंद मिळेल. दुःख द्याल तर दुःख मिळेल. आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ह्या गोष्टीचा प्रचार प्रसार करा. आपण चांगल्या गोष्टीचा प्रचार प्रसार केला तर चांगल्या गोष्टी आपल्यापर्यंत येतील. चांगले लोक आपल्यापर्यंत जोडले जातील. जास्तीत जास्त आपल्या या परिवाराला वाढवण्याचा सर्वांनी मनापासून प्रयत्न केला पाहिजे. एवढंच सांगून तुम्हा स्वामी भक्तांना माझे कोटी प्रणाम. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.